आणि कोल्हापूरमधून एक दुःखद बातमी आहे। कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचं दुःखद निधन झालंय। पी.एन. पाटील यांच्यावर मागील 4 दिवसांपासून उपचार सुरू होते। बाथरूममध्ये पडल्यानं पाटील यांच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि उपचार सुरू असतानाच वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गांधी घराण्याच्या जवळचे अशी आमदार पी.एन. पाटील यांची ओळख राहिली आहे। तर ही काही कोल्हापुरातील दृश्य आपण पाहतो आहोत। पी.एन. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। पी.एन. पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे। विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा आणि राज्यभरातील पी.एन. पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या नेत्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आता कोल्हापुरात त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। एक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि करवीरचे आमदार हे इतिहास बघितला तर सर्वात एकनिष्ठ कार्यकर्ते राहिलेले आहेत। पक्षाने आणि कोल्हापूरच्या जनतेने एक चांगला नेता हरपला आणि त्यांच्यासारखा एकनिष्ठपणाने काम करणारा, जनतेसाठी काम करणारा नेता मिळणं कठीणच आहे। कैलासवासी पी.एन. पाटील साहेबांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। छत्रपती घराण्याचं आणि पी.एन. साहेबांचे एक घनिष्ठ संबंध होते, घनिष्ठ नातं होतं त्यांचं। आमच्यासाठी तो फार मोठा नुकसान आहे आणि आमच्याबरोबर सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचं नुकसान आहे। एक सौम्य, एक सभ्य, एक आदर्शवत नेतृत्व हे आमच्यातून गेलंय, हे मला या प्रसंगी मला सांगायचं आहे। तर पी.एन. पाटील यांच्याबद्दलच्या आपल्या भावना संभाजीराजे छत्रपती त्याचबरोबर शाहू महाराजांनी व्यक्त केलेल्या आहेत। मात्र पी.एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत, त्यांच्या भावनांचा बांध फुटलेला आहे।